नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. पुणे, साताऱ्यासह 5 जिल्ह्यात छापे. 31,73,000चे अन्नपदार्थ जप्त. अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात भेसळीच्या संशयावरून मंगळवारी 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000चे अन्नपदार्थ जप्त केले आणि गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पान, गुटखा, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, कडधान्य आदी माल जप्त करण्यात आला. पुणे विभागात 14 आस्थापनाची तपासणी करून प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या बेकायदा प्रतिबंधित अन्न उत्पादन, साठवणूक व वितरण तसेच विक्री करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असून नागरिकांनी अशा बाबींची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 180022 2365 यावर संपर्क साधण्याचं आवाहन सहआयुक्त विदा भोगावडे यांनी केलं आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, सुपारी जप्त. आंबेगाव, खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने 5 ठिकाणी छापे टाकून गुटखा, भेसळयुक्त सुपारी, मैदा, बेसन, वाटाणा असा सुमारे 19 लाख रुपयांचा साठा जप्त केला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका गोदामावर कारवाई करून गुटखा, पान मसाला जप्त करण्यात आला. मंचर येथे एका दुकानातील भेसळयुक्त मैदा, बेसन आणि आटा असा सुमारे 10,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त विदा भोगावडे यांनी सांगितलं. खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथे विनापरवाना चालवण्यात येणाऱ्या सुपारीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. तेथे 8 लाख रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली. नरे येथील एका फरसाणाच्या दुकानामध्ये हिरव्या वाटाण्यात हानिकारक कृत्रिम रंगाचा वापर करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं. रंगाचे नमुने घेण्यात आले असल्याचे भोगावडे यांनी स्पष्ट केलं.